श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे। हे खंत माझे असे ते कांगणे सरांचं इंस्टाग्राम अकाउंट का बंद केलं हेच मी काय सांगितलं नाही। कारण जे ज्या आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि मला वाटतं बरं का, इंस्टाग्रामचं अकाउंट कांगणे सराचं जे बंद केलं आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच बंद केलं आहे। आता सर बरोबर आहे म्हणते तर म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही बोलवले बरं का। ह्या देशामध्ये जे राजकारण चालू आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय, त्यात तुम्ही पण बळी पडलेला आहे। आणि म्हणून प्रस्थापिताचं जे राजकारण चालू आहे, घटनेची पायमल्ली करण्याचं राजकारण चालू आहे। मगाशी तुम्ही राव कोणतं नाव सांगितलं मला, तुम्ही घटनेचे शिल्पकार आंबेडकर नसून ते राव आहेत म्हणून BM राव त्यांनी सांगितलं। वास्तविक पाहता अशा पद्धतीनं ही घटना हळूहळू नष्ट करण्याचं काम ह्या सध्याचं सरकारचं चालू आहे। ह्याच्यावर ह्याने जरा सविस्तर बोलायची माझी अपेक्षा होती, परंतु तो जरा विषय त्यांनी झाकून ठेवलेला आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एवढ्या मोठ्या सोनू वांगचूकसारखा माणूस लडाखचा, ज्यांनी लडाखचं स्वातंत्र्य मागत होतं त्याला राष्ट्रद्रोहाखाली त्याला जेलमध्ये टाकलं आणि अनेक महिने त्या माणसाला जेलमध्ये टाकलं। ज्याला न्यायालयामध्ये केस आली त्याला सरकारने बिनशर्त सोडून दिलं। असे अनेक लोक आहेत, स्नेहा सिंग राठोड मला वाटतं, असे बरेच लोक तुम्हाला या देशातले सांगता येतील, ज्यांनी शासनाच्या विरोधात आवाज उठवला त्यांना देशद्रोहाखाली त्यांच्यावर खटले दाखल करणं, त्यांना जेलमध्ये टाकायचं काम हे विद्यमान सरकार करते। ह्याचं विस्तारानं व्हावं कांगणे सर तुमच्याकडून मला अपेक्षित होतं। पण ठीक आहे, आज या देशामध्ये काय चाललेलं आहे, जिकडे तिथं ते कुंभमेळा चालू आहे त्याच्यावर सर तुम्ही बोलणं अपेक्षित होतं। नाशिकचा कुंभमेळा चालू आहे, तिथं हजारो कोटी मातीत जाते कुणासाठी, ते गांजा फुकणाऱ्यासाठी। महाराज आहेत ना गाड्यातून, तिथं कोण गांजा फुकते, कोण लाकडं फुकते, कोण उड्या मारते, अशा लोकांसाठी नाशिकला कुंभमेळ्यासाठी खर्च चालू आहे आणि हजारो झाडाची कत्तल चालू आहे। सरकार म्हणते झाडे जगवा, झाडे लावा, करताय का त्या नेमकं उलटं करताय। मध्यंतरी प्रयागराजला कुंभमेळा झाला, तुम्हाला माहीत आहे, कोट्यावधी रुपये तिथं खर्च केले गेले आणि लाखो साधू संत आले। ज्या प्रयागराजमध्ये त्याने नारळ आंघोळ केली, मूत्र केले, विसर्जन केलं, त्या कुंभमेळ्याचं पाण्याची तपासणी झाली, ते कुणाकडून झाली, शासकीय प्रयोगशाळेमध्ये झाली, लक्षात ठेवा। आणि त्या पाण्याची ज्यावेळेला तपासणी झाली कुंभमेळ्याच्या पाण्याची, त्या ठिकाणी ते पाण्यामध्ये मलमूत्र ह्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात ते समावेश होता आणि ते पाणी आंघोळीच्या नाही, पिण्याच्या तर लायकीचंच नव्हतं, आंघोळीच्या सुद्धा लायकीचं नव्हतं, हे शासनाच्या प्रयोगशाळेने सांगितलेलं आहे। आणि आम्ही काय करतो, कुंभमेळ्यासाठी प्रयागराज जातो, इकडे जातोय आणि जाऊन तिथं पवित्रून येतोय। का जातोय आपण, मोदीसुद्धा नाही ना तिथं, मोदी नाही आले, देवेंद्र फडणवीस आले, आमचा कोण मोहन भागवत त्यानं पण नाही ना। आपल्याला वाटते का एवढी मोठी लोक त्या खरातकडे जातात म्हणल्यावर त्यांचं कल्याण झालंय, मग आपण त्या खरातकडे का जाऊ नये। ही जी समाजामध्ये भावना आहे बरं का, ह्याचा समाजावर वाईट परिणाम होते। हे कांगणे सर तुम्ही खरं म्हणजे जोडपून बोलायला पाहिजे। मी एक माझं उदाहरण देतो,
तुमच्या ह्याला ज्या रोडचा एक कार्यक्रम होता, जरा छान लागते मला, जरा शांत ऐका बरं का, मी का तो गडबड करत आहे. काय झालं तिथं, ज्या वेळेला एक शाळेचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेचे कलेक्टर काळम पाटील होते आणि आमचा तो हल्लीचा योगानंद, काय त्याचं नाव, हां, अमृतानंद स्वामी महाराज. मी पण गेलो तिथं, अनेक लोक तिथे गेले होते. अमृतानंद महाराज बसले तिथं, आमचे काळम पाटील आले. काळम पाटील आल्या त्याचं दर्शन घेतले. मला आला राग, सांगतो तुम्हाला. आणि मी भाषणाला उभा राहिलो त्यावेळेला काळम पाटलाची उलट हजामत करून ठेवले त्याला. अहो काळम पाटील म्हणलं, तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर आहे, जिल्हा मॅजिस्ट्रेट आहे, आणि तुम्ही जर या भिकारचोटच्या माणसाचे जर पाया पडत असाल तर लोकांनी काय आदर्श घ्यावं म्हणलं. आणि काळम पाटलाच्या समोर मी त्याला जाणून देणारे कार्यकर्ता आहे. जे आपल्याला पटत नाही ना ते आपण बोललं पाहिजे ना. आणि आज हे सगळे लोक, मोठे लोक काय करतात, आता गिरीश महाजन आहे त्याचा प्रमुख, काय उद्योग यांचा, रस्त्याचं यांनी सांगितले, नितीन गडकरी साहेब, काय उद्योग यांचा, रस्ते करायचं चांगली गोष्ट आहे, पण एका रस्त्याला, कॉन्क्रीटच्या रस्त्याला 300 ते 350 रुपये, 350 रुपये एका 350 कोटी रुपये एका किलोमीटरचा खर्च आहे. आणि त्यांनी काय केला उद्योग, बीप, ज्याला गाईचं मांस म्हणतो ना, गाईचं मांस निर्यात करायचा परमिशन गडकरीच्या मुलाला आहे. ही बातमी काढली त्या, काय त्याचं नाव, हां, मुकेश मोहन काय ते नाव आहे, त्या मुकेश मोहनने बातमी दिली. ती बातमी कुणाच्या ह्याच्याने दिली, कावरा नावाचं काहीतरी एक मासिक होतं, त्या मासिकामध्ये ती बातमी आली. ती इंग्लिशमध्ये बातमी होती. त्या मुकेश मोहननं आपल्या भाषेमध्ये ती बातमी दिली, सगळ्या देशामध्ये झाली. काय केलं मग गडकरीसारख्या माणसाने, 50 कोटी, काय 50 कोटीचा त्याला नाही नुकसान भरपाईचा दावा लावला. अरे तुमचं बीप विकताय ना तुम्ही, फॉरेनचा बीप एक्सपोर्टर नितीन गडकरी तुमची मुलं आहेत, का बरं तुम्ही त्याला लावताय. हे सांगायचा उद्देश असा आहे की ज्या आंबेडकरने तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे त्याला गळा घोटायचं काम हे BJPचं सरकार करते, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते. लोकांना देवा धर्माच्या नादी लागायचं. अयोध्येला राम मंदिर बांधले गेलं, किती हजारो कोटी खर्च झाला तिथं. काय केलं तुम्ही तिथं. मी सांगतो तुम्हाला, रामायण आणि महाभारत जाता जाता सांगतोय, हे दोन्ही प्रत्यक्षात झालेली नाहीत, ही दोन्ही महाकाव्य आहेत. हे म्हणणारा स्वामी विवेकानंद होता, हे झालंच नाही ना, तरीसुद्धा आपल्याला लोक सांगतात रामायणात होता, महाभारत होता, मारुती उड्डाण केला. मला सांगा, लक्ष्मण ज्यावेळेला बेशुद्ध पडला त्याला जय बजरंगबली उड्डाण करून वनस्पती आणला आणि ते लक्ष्मणला वाचवला. 60,000 वर्षापूर्वी जर उड्डाण करणारा मारुती ज्याला जन्मला असेल त्याची एक तरी वंशावळी तर पाहिजे की नाही. आता एकही माणूस उड्डाण करणारा ह्या भारत देशामध्ये नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला ज्या स्वतः कथा सांगताय, कृष्णकथा, रामकथा, कृष्णाचं उदाहरण सांगतो मला, त्याच्या आता चक्र होतं. अनेक बाणं, अनेक शस्त्र या देशामध्ये झाली, ब्रह्मास्त्र आहे, अग्निअस्त्र आहे, वरुणास्त्र आहे, भले भले अस्त्र झाले. त्याला 5 ते 7,000 वर्षापूर्वी ही जी अस्त्रशस्त्र होते, कुठे गेली तुमची सगळी शस्त्र. मगाशांनी सांगितलं 33 कोटी देव आपल्या देशात होते आणि आपल्या देशाची लोकसंख्या तेवढी आता ज्या झाली त्यावेळेला तेवढी नव्हती. ह्या देशामध्ये इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, मोगलांनी 700 वर्ष राजकारण केलं. म्हणजे आपला देश एवढी वर्षे गुलामीत असताना हे आमचे 33 कोटीचे निशेमध्ये होते का झोपले होते, का बरे मी लढायला गेले नाही. आणि आज आम्हाला हे लोक विज्ञानाची कास्ट धरतात, हे अज्ञानामध्ये पसरतात आणि बुवाबाजीच्या नादी लागतात. तर खऱ्यासारखा माणूस 40 आमदार त्याच्या घराला लक्षात ठेवतील. आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या सुद्धा तिथं बळी पडलेत. म्हणजे काय चाललंय का, तुम्ही लोकांना काय शिकवणार आहे. मगाशी राहिलं, ह्या देशामधल्या शाळा बंद व्हायला लागल्या, लक्षात ठेवा. या देशामधल्या मराठी शाळा हजारोच्या संख्येने मराठी शाळा बंद व्हायला लागल्या. उद्देश काय, लोकांनी शिकू नये, लक्षात ठेवा. बुवाबाजीच्या नादी लागला, महाराजाच्या नादी लागला, देवाधर्माच्या नादी लागला, धर्माधर्मामध्ये वितुष्ट पेरणी करा.
हे सध्याचं सरकारचं धोरण चालू आहे, तुमच्या लक्षात येणार नाही. शिका म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर होते, ज्योतिबा फुले होते. त्यांचं वाङ्मय कुठं आहे का हो तुम्हाला? गोविंद पानसरेचा खून झाला, दाभोळकरचा खून झाला, लंकेशचा खून झाला, कलबुर्गीचा खून झाला. ह्याच्यापूर्वी चारवाकला मारलं गेलं. त्याच्यानंतर तुमचा त्या काळातला असे अनेक लोक तिथं मारले गेले. त्यांचा थांग पत्ता नाही. स्वामी पेरियार म्हणून एक माणूस होता. ही सगळी निरीश्वरवादी माणसं होती. त्यांना ईश्वरी कल्पना मान्य नव्हती, देवाची कल्पना मान्य नव्हती. मला एकदा इथं व्याख्यानात तो सुषमा अंधारे होते त्यावेळेला. तुम्ही सगळ्या लोकांनी देव गुंडाळून मला वाटतं टाकले होते त्यावेळेला. आता पुन्हा आणून स्थापन केलं असेल तुम्हाला, कारण तुम्हाला देवाशिवाय जमतच नाही ना. सगळे ते देव व्रत वैकल्य करायचं ना, आपलं जीवन जगवायचं, हे तुमच्यावर बिंबवलं गेलेलं आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये विज्ञान बिंबवलं जात नाही, देवधर्म मगाचे कांगणे सर सांगितले, जगामध्ये एवढे देव एवढे धर्म कुठेही नाहीत. जगामध्ये शिक्षणाचे गंगा आहे, सगळे लोक शिकवायला जाते आणि मात्र धर्मकांड करायला जातोय. आणि इथं प्रेमबळे म्हटले त्याला, सर्वांना समान संधी, सर्वांना धर्माच्या समान संधी तुम्हाला दिलेली. आज इथं काय चाललं आहे? आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे. खरं म्हणजे हिंदू राष्ट्र करायची कल्पनाच मुलीची घटनेच्या विरोधात आहे. कांगणे सर, हे तुम्ही बोलायला पाहिजे. ते सांगतो मला, हे राष्ट्र हिंदू राष्ट्र नाही, हे सर्व धर्माचं राष्ट्र आहे. सर्व धर्माचं राष्ट्र आहे तर बाबासाहेबांनी सांगितलंय. आणि ती घटना आपण पाहतोय. आणि त्याच घटनेला छेद देण्याचं काम सध्याचं सरकार करते. हे कुठतरी आपण ठामपणे बोललं पाहिजे. आणि जे बोलतात त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक केलं जाते, बंद केलं जाते. त्यात तुम्ही सुद्धा बळी पडलाय, तरी तुमचा आवाज कमी झाला आहे. आता बोललं पाहिजे ना लोकांना. आपण शास्त्राच्या याला न भेता बोललं पाहिजे. जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे आम्हाला तुम्हाला दिलेला आहे. त्या कुमार कावरानं एक गाणं गायलं होतं एकनाथ शिंदेवर. त्याला हक्कभंगाचा ठराव आणला विधानसभेमध्ये. त्या कुमार कावरानं लिहिलं तिथं, तू जर माफी मागितलाच तुला सोडतो म्हणले. हॅट म्हणला, कुठली माफी म्हणला? तुमचा बाप जातीचा सांगितला मी माफी मागणार नाही म्हणला. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.